श्री स्वामी समर्थ। महादेवाच्या शिवलिंगात खूप ऊर्जा आहे। भगवान शिवाला ऊर्जेचे स्रोत मानले जाते। भगवान शिवाच्या शिवलिंगाची ऊर्जा सर्वात मोठे देव आणि दानव देखील हाताळू शकले नाहीत, तरीही आपण सामान्य मानव आहोत। आज आम्ही सांगणार आहोत की घरामध्ये शिवलिंगाची स्थापना करावी की नाही। घरामध्ये शिवलिंगाची स्थापना करण्याबाबत मतभेद आहेत। शिवलिंग ऊर्जावान आहे, यामुळे भरपूर ऊर्जा बाहेर पडते। याशिवाय हा ऊर्जेचा अंतिम स्रोत आहे। या कारणास्तव घरामध्ये शिवलिंगाची स्थापना करू नये असे काही तज्ञांचे मत आहे। तज्ञांचे मत आहे की शिवलिंगातून भरपूर ऊर्जा बाहेर पडते, त्यामुळे घरात अनेक समस्या येऊ शकतात। मानसिक तणाव असू शकतो, शारीरिक समस्या तुम्हाला घेरतील, राग येऊ शकतो। शिवलिंगाची ऊर्जा ज्योतीसारखी असते, जे हानिकारक देखील ठरू शकते। शिवलिंगाला दररोज पाणी देण्याची गरज आहे। हे फक्त मंदिरातच शक्य आहे। काही तज्ञांच्या मते घरामध्ये शिवलिंगाची स्थापना करता येते, परंतु काही नियमांचे पालन करावे लागेल, अन्यथा घरात शिवलिंग स्थापित केल्यास दुष्परिणाम होऊ शकतात। जर तुम्हाला घरात शिवलिंगाची स्थापना करायची असेल तर या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या। जर तुम्हाला घरामध्ये शिवलिंगाची स्थापना करायची असेल तर लक्षात ठेवा की ते अंगठ्यापेक्षा मोठे नसावे। घरामध्ये पाराचे बनलेले शिवलिंग ठेवा, हे खूप शुभ आहे। शिवलिंगासोबत गणपती, देवी पार्वती, कार्तिकेय स्वामी आणि नंदी यांच्याही लहान मूर्ती ठेवाव्यात। घरात एकापेक्षा जास्त शिवलिंगाची स्थापना करू नका। जर तुम्हाला शिवलिंगाची स्थापना धातूच्या स्वरूपात करायची असेल तर ते सोने, चांदी किंवा तांब्याचे असावे। तसेच साप देखील त्याच्या भोवती गुंडाळलेला असावा, हे लक्षात ठेवा। शिवलिंगाची स्थापना करताना लक्षात ठेवा की त्याची स्थापना उत्तर-पूर्व दिशेला करू नये। तसेच घराच्या कोपऱ्यात कधीही शिवलिंग स्थापित करू नका। शिवलिंग नेहमी ऊर्जेचा संचार करत राहते, त्यामुळे शिवलिंगावर पाणी सतत वाहत राहील याची काळजी घ्या, यामुळे ऊर्जा शांत राहते। शिवलिंगाचा अभिषेक करू नका। शिवलिंगाला नित्य जल अर्पण करावे। दररोज शिवलिंगाजवळ दिवा लावावा। यानंतर स्थापित शिवलिंगाची जागा बदलू नये याची विशेष काळजी घ्यावी। असे करायचे असल्यास प्रथम शिवलिंगावर गंगाजल आणि थंड दूध घाला, मगच त्याचे स्थान बदला। तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।